नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये गजानन महाराजांचा अतिशय प्रिय असा झणझणीत बेसन, मऊ लुसलुशीत भाकरी आणि पचनासाठी हलका असा मसाला मठ्ठा बनवणार आहोत। ही रेसिपी अतिशय सोपी आणि पारंपरिक पद्धतीची आहे। बेसन किंवा पिठलं बनवण्याची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे, तर आज मी माझ्या पद्धतीचे बेसन तुम्हाला बनवून दाखवणार आहे। सोबत घरीच मिळणाऱ्या साहित्यात तयार होणारा हा मसाला मठ्ठा आहे। हरभरा डाळीच्या पिठाचे हे बेसन आहे, तर या बेसनाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत। चला तर या झणझणीत चविष्ट बेसनाला लागणारे साहित्य पाहूया। साहित्यामध्ये प्रथम एक मोठा कांदा घेतलेला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 9 ते 10 हिरव्या मिरच्या, हळद, मोहरी, मीठ आणि 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घेतलेले आहेत, कोथिंबीर आणि जिरे। कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, लसूण आणि मिरची आपल्याला आबडधोबड काढून घ्यायची आहे। बेसनामध्ये टाकण्यासाठी पाणी लागणार आहे, ते 1.5 ग्लास पाणी आपण या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। तर आता खलबत्त्यामध्ये आपल्याला जिरे, लसूण आणि हिरवी मिरचीचे इथे तुकडे करून घ्यायचे आहे बारीक, म्हणजे काढायला जड जात नाही। तर आपल्याला खलबत्त्यामध्ये हे आबडधोबड काढून घ्यायची आहे। ही पेस्ट मिक्सरच्या भांड्यामध्येही करू शकता, थोड्या प्रमाणात आहे त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये काढून घेतली। ती आपली लसूण मिरचीची आबडधोबड पेस्ट तयार आहे। त्यानंतर कोपरामध्ये आपण 1 ग्लास ज्वारीचे पीठ घेतले, तर यामध्ये 2 भाकरी होतील, थोडेसे मीठ टाकून घेतले। लगेच आपल्याला त्याच ग्लासने मोजून अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। आता हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे, पिठाचं असं गोल रिंगण करून घ्यायचं। आता आपलं पाणी असं उन्होनी आलं, म्हणजे असे हलके बुडबुडे दिसले की आपल्याला हे पाणी या ज्वारीच्या पिठात टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसतच असेल तर संपूर्ण गरम पाणी आपण या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे चमच्याने चांगले एकजीव करून घ्यायचं, कारण इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे। हाताने आपण असं एकत्र केलं तर हाताला चटका लागू शकतो। आता चमच्याने एकत्र केल्यानंतर हे पीठ सर्व एका जागी गोळा करायचं आणि भांड्याने झाकून ठेवायचं आहे। आपलं बेसन तयार होईपर्यंत हे पीठ आपण बाजूला ठेवूया। गॅसवर कढई ठेवली, 3 पळ्या तेल इथे टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली। मोहरी ततडल्यानंतर आपण बारीक कापलेला कांदा इथे टाकून घेतलेला आहे। त्यानंतर 1/4 चमचा आपण हिंग टाकून घेतलेला आहे। तर हिंग हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर टाका। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। आपण पारंपरिक पद्धतीचं वरलेलं बेसन करणार आहे, त्यासाठी हे 2 चमचे उपयुक्त आहे, कारण त्यामध्ये गाठी होतात। त्या गाठी फोडण्यासाठी हे 2 चमचे घ्या किंवा रई घेतली तरी चालेल। कांदा इथे परतून झालेला आहे। त्यानंतर लसूण मिरचीची आबडधोबड पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे। आता हिचा कच्चेपणा जाईपर्यंत हेही आपल्याला चांगले तेलात परतून घ्यायचे आहे। जर तुम्हाला बेसनामध्ये टोमॅटो आणि कढीपत्ता आवडत असेल तर यावेळी तुम्ही टाकू शकता, किंवा हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर इथे करू शकता। आता इथे आपली पेस्ट चांगली परतून झालेली आहे। 1/4 चमचा आपण इथे हळद घालून घेतलेली आहे, ही तेलात चांगली परतून घेतली। त्यानंतर आपल्याला लगेच 1 ग्लास पाणी इथे टाकून घ्यायचं आहे। तर हे इथे आपण रूम टेम्परेचरवरचंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अजून अर्धा ग्लास पाणी आपण इथे टाकून घ्यायचं आहे। तर इथे आपण बेसन करण्यासाठी संपूर्ण 1.5 ग्लास पाणी कढईमध्ये टाकून घेतलं आहे। त्यानंतर इथे 1 चमचा मीठ मी टाकून घेतलेलं आहे, तर मीठ हे आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचे आहे। आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। तुम्हाला दिसतच असेल तर पाण्याला चांगली उकळी इथे आलेली आहे। आता लगेच आपल्याला इथे बेसन टाकून घ्यायचे आहे। तर बेसन टाकण्याच्या आधी गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे। आता लगेच आपल्याला 4 चमचे बेसन टाकायचे आहे। तर चमचा असा भुरभुरत आपल्याला इथे बेसन टाकून घ्यायचे आहे। बेसन टाकून घेतल्यानंतर लगेच आपल्याला चमच्याने हे बेसन या उकळत्या पाण्यात चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। तर अशा गाठी मोडत मोडत हे बेसन आपल्याला चांगले या पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे। तर भ्यायचे काम नाही, हळूहळू ह्या गाठी मोडल्या जातात। काही जणांना या बेसनामध्ये गाठी आवडतात तर जास्त प्रमाणात ठेवतात, कोणाला कमी आवडतात।
आपल्याला अशा चमच्याने गाठी ह्या मोडून घ्यायच्या आहेत. तर आपल्या आवडीनुसार हे बेसन आपण मऊसूद किंवा गाठीयुक्त करू शकतो. बेसन इथे थोडं पातळ वाटत आहे, त्यामुळे मी परत हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन 3 चमचे बेसन इथे पुन्हा घातलेलं आहे. पोहे खायचे 7 चमचे इथे बेसनाचा वापर आपण केलेला आहे. टाकलेलं हे बेसन चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि चमच्याने अशा गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. तर हळूहळू गाठी मोडून घ्यायच्या. पूर्ण गाठी मोडल्या जातात आणि हे बेसन चांगलं शिजलं की छान मऊसूद होते आणि चवीलाही खूप छान लागते. तर अशा पद्धतीचं बेसन कोण कोण करते हे नक्की मला कमेंट्स करून सांगा. इथे आपल्या शक्य होतील तेवढे आपण गाठी मोडून घेतलेल्या आहेत. आता राहिले त्या बेसनामध्ये चांगल्या शिजल्या जातात. आता याला एक उकळी आली की आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिट हे बेसन चांगलं शिजून घ्यायचं आहे. तर इथे आपले 4 मिनिट पूर्ण झाले. मधून मी 4 मिनिटामध्ये असा चमच्याने बेसन हलवून घेतलं होतं. इथे आपलं गजानन महाराजांच्या आवडीचं झणझणीत असं बेसन तयार झालेलं आहे. तर भाकरीबरोबर असं मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं बेसन खूप छान लागते. यामध्ये चांगली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. अप्रतिम चवीचं हे बेसन लागते. एकदा नक्की तुम्ही करून पहा. चला आता ज्वारीची भाकरी करूया. आपण जे पीठ बाजूला ठेवलं होतं त्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकताच हे ज्वारीचं पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर हवं असल्यास थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा ज्वारीचा गोळा भिजून घ्यायचा आहे. तर अति सैल आपल्याला हा गोळा करायचा नाही. सैल केली तर भाकरी अशी तुटते आणि चांगली थापल्याही जात नाही. शक्यतो थोडा घट्टच गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर हाताने असा चुरून घ्यायचा, म्हणजे भाकरीच्या कडा अशा चिरल्या जात नाही. तर या 2 भाकरी होतात. एका भाकरीचा गोळा आपण असा चुरून घेतला. आता त्याची आपल्याला चाकी करून घ्यायची आहे. तर इथे चाकी आपली तयार आहे. आता पोळपाटावर ज्वारीचंच पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पीठ लावलेल्या पोळपाटावर चाकी टाकून घ्यायची. असं 4ही बोटाला आपल्याला पीठ लावून ही भाकरी थापून घ्यायची आहे. भाकर आपल्याला किती प्रमाणात पातळ किंवा जाड पाहिजे त्यानुसार भाकरी आपल्याला इथे थापून घ्यायची आहे. अशी 4ही बोटाने काठाने फिरवत पातळ अशी भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे. तर इथे आपली भाकरी थापून झालेली आहे. भाकरीची थापलेली वरची बाजू ही तव्यावर टाकायची आहे आणि ज्याला पीठ लागलेली आहे ती साईड म्हणजे बाजू वरच्या साईडने ठेवायची आहे. पीठ लागलेल्या त्या बाजूला आपल्याला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे, म्हणजे ते संपूर्ण भाकरी ओली करून घ्यायची, त्यामुळे भाकरी उलत नाही. इथे भाकरीची वरची साईड सुकत आली. आता आपल्याला भाकरी काठाने मोकळी करत पलटून घ्यायची आहे. 1 ते 1.5 मिनिट खालच्या साईडने हे भाकर होऊ द्यायची. त्यानंतर चमच्याने ही भाकरी कडेने आधी मोकळी करून घ्यायची. आता ही सर्व बाजूने भाकरी आपल्याला गोल फिरवत शेकून घ्यायची आहे. काठाने ही भाकरी आपल्याला चांगली शेकून घ्यायची आहे. तर इथे आपली संपूर्ण भाकरी चांगली शेकून झालेली आहे. तर मला तव्यावर ही भाकरी शेकणं जमत नाही, त्यामुळे मी शेगडीवर ही भाकरी खालच्या साईडनं शेकून घेते. तर या पद्धतीने गोल फिरवत खालच्या साईडनं आपल्याला ही भाकरी चांगली शेकून घ्यायची आहे. इथे आपली मऊ लुसलुशीत अशी ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे. जर तुम्हाला भाकरी खरपूस करायची असेल तर मंद आचेवर ही भाकरी अजून थोडा वेळ शेकून घेतली की चांगली खरपूस होते. आता आपण पचनासाठी हलका असा मसाला मठ्ठा तयार करणार आहे. इथे आपलं 2 ग्लास एवढं ताक आहे. त्यासाठी मी पोहे खायचे 3 चमचे साखर टाकलेली आहे. तर साखर हे आपल्या ताकाच्या आंबटपणावर अवलंबून आहे. अर्धा चमच्याच्या कमी आपण साधं मीठ टाकून घेतलं आणि अर्धा चमचा आपण काळं मीठ टाकून घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमच्याच्या जवळपास भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे अद्रक म्हणजेच आल्याचा रस काढून घेतला आहे, तो 2 चमचे इथे टाकून घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. आता ताकात टाकलेलं हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता मठ्ठा आपल्याला अजून झणझणीत करायचा, त्यासाठी अशा 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे तुकडे करून याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे.
तर माझ्या मुलांना असा तिखट झणझणीत मठ्ठा आवडतो, त्यामुळे मी अशा फिक्क्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या जास्त तिखट नाही. तर याची बारीक केलेली पेस्ट आपल्याला ह्या ताकामध्ये टाकून घ्यायची आहे. छान एकत्र करून घ्यायचं. तर इथे आपला चांगला मसाला मठ्ठा तयार झालेला आहे. तर घरच्याच साहित्यात हा बनवलेला आहे. तर हा गजानन महाराजांच्या आवडीचा प्रसाद तुम्ही एकदा नक्की करून पहा. हे तिन्ही पदार्थ अप्रतिम चवीचे झालेले आहेत. माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याकडून काही चुका होत असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा. जय गजानन माऊली.